मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातही गेल्या काही दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान घातलंय। सामान्य नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय। जळकोट तालुक्यातल्या ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांचा हा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय। तासोनतास काही गावांचा संपर्क सुद्धा तुटत आहे, तर काही शेतकऱ्यांना आणि नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतोय। अशाच संकटात सापडलेल्या एका गावच्या नागरिकांनी आत्ताच राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे जळकोट तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी आता तिरुका गावामध्ये भेट दिली। त्या ठिकाणी काही नागरिकांनी त्यांना एक निवेदन दिले। त्या गावचे नागरिक आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांची नेमकी मागणी काय आणि कशा पद्धतीचं त्यांनी निवेदन दिलं आहे। आपलं नाव काय, आपण कुठून आलात आणि काय मागणीचं निवेदन दिलं? मल्हारी वैजनाथ भांगे माझं नाव, राहणार एकुरका खुर्द तालुका जळकोट। आम्ही एक तेरू नदीवर जमीन पलीकडे असल्यामुळे नदीच्या राज्यमंत्र्यांना निवेदन देण्यास पुलाचं निवेदन देण्यासाठी आलो होतो। एकूण काय मागणी आहे तुमची? पुलाची मागणी आहे। पूल तेरू नदीवर पूल तयार करून द्यावा। काही महिला आहेत आपल्या सोबत, महिलांच्या काय अडचणी आहेत आपण जाणून घेऊ। काय सांगाल मावशी, काय अडचणी आहेत? त्या पूल कशासाठी पाहिजे तुम्हाला? काय परिस्थिती? आम्हाला रस्ता नाही, नदीला शेताला जायला त्या नदीतून इतक्या पाण्यातून जावं लागतंय रोज। आम्ही कधी वाहून जाऊ शकतो आम्हाला काही माहित नाही, पण आमचा जीव धोक्यात आहे। त्याच्यामुळे मंत्र्यांना एवढी विनंती आहे की आम्हाला तिथून रस्ता करून देण्यात यावा। म्हणजे एकुरका गाव एकीकडे आणि मधून नदी आणि पलीकडे शिवार असं? आमची शेती पलीकडे आहे आणि गाव अलीकडे आहे। रोज आम्हाला नदीतून प्रवास करावा लागतो। डोक्यावर वैरण असती, जनावर असतात सोबत, काही लेकरं असतात काकामध्ये, बायाचे एवढा पोट घेऊन ते नदी पार करतात बघा त्यांनी। आम्हाला एवढीच मागणी, आम्हाला तुमचे पैसे नको, काही नको, आम्हाला एवढा नदीचा रस्ता द्यावा। अजून काही महिला आहेत आपल्या सोबत। काय मावशी, काय आजी, काय अडचण आहे तिथं? शेताला जाण्याची अडचण आहे ना। शेताला जावं कसं, पूल दिलंय त्यात राहते। एक महिनाभर झाला पाऊस पडतोय, आता शेताला कसं जात नाही, शेतात सोडलं। म्हशी ढोर पलाड बांधलेले तसेच राहिल्यात उपाशी। मूग नाही, उडीद नाही, तीळ नाही, काहीच नाही। आता उपाशीच बसायचं काम आहे। लोक पण आमचे वैतागून गेलेत आम्हाला वैरणीसाठी। पलीकडचे लोक इकडच्या वैरणीला चाललेत, त्याच्यामुळे ते पण वैतागलेत सगळेजण। एकूण किती शिवार आहे? शिवार अर्धा आमचा पूर्ण शिवार तिकडच आहे, थोडा इकडं। 350 जनावर रोज तिकडे जातात। दुसरा रस्ता नाही? दुसरा रस्ता नाही आम्हाला। अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत, आपण त्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। काय नेमकी समस्या आहे, काय नेमकी काय अडचण नाही साहेब, फक्त आम्हाला पूल करून द्यावा बघा। आम्हाला पुलाची अडचण आहे, शेतीला जाण्यासाठी त्रास होतो, जाण्या येण्यासाठी। मला कमीत कमी दिवसातून 3 ते 4 वेळेस जावं लागतं पलीकडे अलीकडे। माझं शेतच पलीकडे आहे। आतापर्यंत कशा घटना घडल्यात, कसं जात आहे? आता नाविलाजानं गेले साहेब, पण आता पण लईच खूप बेजारी आता सध्या तरी। जनावर कसे घेऊन जातात? जनावर फोनी घालतोय, जातात, पुन्हा माणूस वरून फोन पडलं, गोची खातं, जवळ गोच असतं, भाकर भाजी जाण्या येण्यासाठी दुनियाचा त्रास होतोय आम्हाला बघा। याआधी कुठं कुठं मागणी केलं साहेब? मी एक 15 वाड्याखाली पार 1-2 कोसावर वाहून गेलतो। वाहून गेल्यावर मग एक पोहत जाऊन मला एक झाड सापडलं, त्याच्यावर म्या वाचला। एवढं आधी आम्हाला मागणं आहे की काय बी करून आम्हाला शेतकऱ्याला पूल करून द्यावं। एकूणच जर पाहिलं तर ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे। या गावच्या नागरिकांनी अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी केली आहे। यांच्या सांगण्यावरून असं लक्षात येतंय की एकुरका गाव नदीच्या एका दिशेला आहे आणि एकुरका गावच्या सर्व शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या जमिनी हे नदीच्या पलीकडच्या बाजूला आहेत। त्यांना गावातून शेतीला जाण्यासाठीचा दुसरा कुठलाच पर्याय नाही, त्या नदीवर पूल नाही। त्यासाठी त्यांना स्वतःचा जीव मुठीत घालून शेतीकडे जाण्यासाठी दिवस रात्र त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहातूनच प्रवास करावा लागतो। त्यासाठी या नागरिकांनी आत्ता राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना एक निवेदन देऊन तात्काळ त्या नदीवर एक नवीन पूल बांधून देण्यात यावा अशी विनंती केल्याचं ते आपल्याशी बोलताना सांगितलं आहे। राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।